श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज मी तुम्हाला खिचडी भात बनवून दाखवणार आहे. पटकन कुठून दमून भागून आल्यानंतर आपल्याला काही बनवता नाही आलं तरी ह्या खिचडी भात करून तुम्ही नक्की खाऊ शकता. तर त्यासाठी आपण हळद, मसाला, धणा पावडर, मोहरी, जिरा आणि गरम मसाले घेतलेले आहेत. कांदा, टोमॅटो, बटाटा, आलं लसूण आणि ओला तांदूळ 1 वाटी घेतलेला आहे आणि पावटा घेतला ओला थोडासा. फ्लावर माझ्याकडे कोण खात नाही त्याच्यामुळे. आणि मटार घेतला आहे ओला वाटाणा. तुम्हाला त्याच्यामध्ये अजून काही भाज्या हव्या असतील तर ॲड करू शकता. आता मी पटकन होण्यासाठी हे जेवढं साहित्य माझ्याकडे होतं त्याच्यामध्ये मी केलेलं आहे. गॅसवर कुकर गरम करून घेतला. त्याच्यामध्ये 3 पळी तेल ओतलं आहे मी. 3 पळी तेल ओतल्यानंतर 1 चमचा त्यातमध्ये तूप ॲड करते. तुपाने भात छान सुटसुटीत होतो म्हणून 1 चमचा तूप त्यातमध्ये ॲड करते. तुम्हाला करायचं असेल तर करू शकता, नाही केलं तरी चालेल. आता त्याच्यामध्ये गरम मसाले टाकते पहिले. चक्रीफूल, तमालपत्र, दालचिनी थोडी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, जिरं मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा टाकणार आहे. आलं लसूण चांगलं मी टेचून घेतलं आहे खलबत्त्यामध्ये, ते टाकते आता. त्याच्यानंतर टोमॅटो जेवढा बारीक चिराल ना तेवढा पटकन शिजतो तो, म्हणून जरा बारीकच चिरून घ्यायचा टोमॅटो. नंतर मग तो साहित्य सगळा एकजीव करून परतून घ्यायचा, संपूर्ण साहित्य. नंतर जाईल त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार. नंतर मी हे मसाले घेतलेत ते मिरची पावडर, हळद, धना पावडर, हे सगळे मसाले टाकून मी चांगली ती फोडणी परतणार आहे. नंतर त्याच्यामध्ये मटार, पावटा, बटाटा ह्या भाज्या जातील. परत एकदा सांगते, मी फ्लावर स्किप केलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वापरू शकता. आणि मी तांदूळ 10 मिनटं भिजवून घेतलेला आहे. तांदूळ टाकून घेतल्यानंतर चांगलं परत परतून घ्यायचं त्या भाताला आपल्याला चांगला वाफ येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे तांदूळ जरा सुट्टा सुट्टा होतो. त्यानंतर ह्या ग्लासच्या साहाय्याने आपल्याला 1.5 ग्लास पाणी ओतायचं आहे त्याच्यामध्ये. तांदूळ जुना असल्यामुळे मी थोडा पाणी कमीच टाकणार आहे त्याच्यामध्ये, नाहीतर 2 ग्लास लागले असते. आता तिथं 1.5 ग्लास लागणार आहे फक्त. आता त्याच्यामध्ये कोथिंबीर हवी होती पण माझ्याकडे नसल्यामुळे मी ती नाही टाकणार. आता आपण पाणी टाकून परत सगळं मिक्स करून चांगला झाकण लावून घेऊ. गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवर ठेवून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता आपला भात किती सुटसुटीत आणि मऊ झालेला आहे. ह्या भाताचा वास पण खूप छान सुटलेला आहे. भातासोबत आपण पापड घेऊ शकता, असेल तर लोणचं पण घ्या. खायला चविष्ट लागतं, चांगलं छान लागतं. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.